हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज सोमवार 15 जून. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. काल आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस केले, त्याच पद्धतीने बरोबर आज घडलेलं आहे मित्रांनो. नादारा वॅटसन एन्व्हलप हे इंडिकेटर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. हे खूप पॉप्युलर इंडिकेटर आहे. माझंही फेव्हरेट इंडिकेटर आहे. मित्रांनो, फर्स्ट 15 मिनिटची कॅन्डल जर अप्पर बँडची इथं जर क्लोज होत असेल टच करून, तर आपल्याला सेलचा ट्रेंड घ्यायचा आहे. परंतु मित्रांनो, आज मार्केट गॅप अपने ओपन झालेलं आहे. पहिले 15 मिनिटाची कॅन्डल अप्पर बँडच्या वरती मित्रांनो बंद झालेली आहे. अप्पर बँडला कुठेही मित्रांनो या ठिकाणी टच केलेलं नाही आहे. त्यानंतर मित्रांनो प्राईस त्याच ठिकाणी ट्रेड करत होती. मार्केट साइडवेज होतं. मार्केट पुन्हा वर गेलं. त्याने एक रेजिस्टन्स बनवलं 24,000. मी मित्रांनो काल सांगितलं होतं की प्राईस मॅक्झिमम 24,000 पर्यंत जाऊ शकते आणि याच्यावरती मी 3 जूनला एक व्हिडिओ बनवला होता की प्राईस 24,000 पर्यंत नक्कीच जाणार आहे. तर 3 जूनचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याची स्क्रीनशॉट टाकत आहे त्याचा छोटासा. तर मित्रांनो त्यानंतर प्राईसनी बरोबर अप्पर बँडला टच केलं आणि 11 वाजताची कॅन्डल बघा रेजिस्टन्स घेऊन खाली आलेली आणि मी तुम्हाला मित्रांनो हेही सांगितले की आपल्याला रेजिस्टन्सच्या इथं सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे आणि सपोर्टच्या इथं बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिजे. तर मित्रांनो अप्पर बँड हे आपलं रेजिस्टन्सचं काम करतं आणि लोअर बँड हे आपल्याला सपोर्टचं काम करत असतं. बरोबर 11 वाजताच्या कॅन्डलला मित्रांनो सेल मिळाला. 24,200चा पुट ऑप्शन मित्रांनो आपण जर पाहिला 200 पॉईंट वरती होता तो. 11 वाजता आपल्याला या ठिकाणी बाय मिळाला 264च्या तिथे आणि मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल तर 100 पॉईंटच्या वर मार्केट तो ऑप्शन वरती गेलेला आहे. कुठेही मित्रांनो त्याच्या लोपर्यंत प्राईस आलेली नाही आहे. सरळ वन वे तो वरती गेलेला आहे ऑप्शन. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज छान आपल्याला पोट साईडला प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगत असतो की चॅनेलवरचे व्हिडिओ पाहत जा. ॲनालिसिस कसं करायचं हे समजून घ्या. मित्रांनो छोटासा स्टॉप लॉस लावायचा आणि मॅक्झिमम टार्गेट घेण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा असतो. तर अशा पद्धतीने आज आपण छान प्रॉफिट केलेलं आहे. तर मित्रांनो उद्या मंगळवार 16 जून उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर उद्या आपल्याला छान प्रॉफिट करण्यासाठी कशा पद्धतीने उद्याचं ॲनालिसिस असणार आहे, यासाठी आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. उद्याचं ॲनालिसिस कसं असणार आहे. त्याच्या आधी मित्रांनो सर्वप्रथम चॅनेलवर जर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मित्रांनो माझे असे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो दुसरं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. कुठे स्किप करू नका. कारण हे ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं. कुठे तुम्ही स्किप केलं तर तुमचं मित्रांनो कुठेतरी स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. मी मध्ये मित्रांनो व्हिडिओच्या महत्त्वाचे पॉईंट सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया. त्याच्या आधी मित्रांनो ही छोटीशी क्लिप बघा 3 जूनच्या व्हिडिओची आहे. परंतु मित्रांनो आज जर आपण स्ट्रक्चर पाहिलं मार्केटचं तर मार्केट डाऊन साईडवरनं वरच्या साईडला गेलेलं आहे. काल गॅप डाऊन पडून वर गेलं तर आज लो ब्रेक करून वरती गेलेलं आहे. याचाच अर्थ आहे की मार्केटमध्ये अजूनही बाईंग स्ट्रेंथ कायम आहे. 24,000 हे आपलं मित्रांनो पोझिशनल टार्गेट असणारच आहे. तर मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिला असेल. आता मित्रांनो सोमवार उद्याच्या मार्केटबद्दल आपण ॲनालिसिस करूया. उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. नेहमीप्रमाणे मित्रांनो आपल्या आता सपोर्ट रेजिस्टन्स आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो 24,000 ही लेवल उद्यासाठी पण खूप महत्त्वाची असणार आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त असतो. ज्यावेळेस राऊंड फिगर असते 24,000, 23,500, 23,000 अशा ठिकाणी ओपन इंटरेस्ट हाय असतो. ही लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही लेवलला मित्रांनो जर प्राईस उद्या गॅप अपने ओपन झाली, तर या लेवलवरनं प्राईस खाली पडू शकते. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायची आहे. कारण असाही प्रिव्हियस रेजिस्टन्स आजचा डे आहे. हाच आपला उद्या रेजिस्टन्सचं काम करणार आहे. सपोज मित्रांनो प्राईस गॅप डाऊननीच पडली. आता प्राईस मित्रांनो 23,853ला बंद झालेली आहे. गॅप डाऊननी पडली तर 23,730 हा सपोर्टचं काम करणार आहे आपल्याला. तर प्रिव्हियस सपोर्ट का आहे मित्रांनो, कालच आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तरी पण तुम्हाला आज सांगतो की प्रिव्हियस सपोर्ट होता तो ब्रेक करून आता तोच मित्रांनो
23,730 हा सपोर्ट आहे या ठिकाणी मित्रांनो. आणि बरोबर मित्रांनो काल आपण 23,860 हा सपोर्ट सांगितला होता. प्राईजने आज तिथंच सपोर्ट घेतलेला आहे त्याच लेवलला. तर हा सपोर्ट मित्रांनो आज ब्रेक केलेला आहे. त्यामुळे प्राईस खाली येऊ शकते. 23,730 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईज इथून मित्रांनो एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झाली तर प्राईस इथून बाउन्स बॅक होऊ शकते. या ठिकाणी उद्या आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळू शकते. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल. फर्स्ट टार्गेट आपलं 23,860 असेल आणि ही लेवल जर ब्रेक केली तर पुन्हा मित्रांनो 24,000 हे आपलं इंट्राडेसाठी फायनल टार्गेट असेल. आणि 24,000ला सुद्धा जर ब्रेक केले तर मित्रांनो 24,130 पर्यंत प्राईस वर जाऊ शकते. पुन्हा आपल्याला 24,130 या लेवलला रेजिस्टन्स आहे. परंतु मित्रांनो 24,000 लेवल ब्रेक करणं थोडंसं मुश्किल वाटत आहे. आणि मित्रांनो आज ज्या पद्धतीने प्राईस खाली आलेली आहे रेजिस्टन्स घेऊन, तर मे बी उद्या मित्रांनो प्राईसमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे जर प्राईजने हा सपोर्ट ब्रेक केला 23,860चा गॅप अपनी ओपन होऊन रिटेस्ट करून खाली आली तर 23,730 हे सेल साईडचं आपलं पहिलं टार्गेट असेल. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर मित्रांनो आपल्याला 23,525 हे एक स्ट्रॉंग मित्रांनो सपोर्ट लेवल आहे. आणि राऊंड फिगर पण आहे मित्रांनो 23,500. त्यामुळे या ठिकाणी प्राईज येऊन पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीचा आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. तर ट्रॅप होण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सपोज प्राईस गॅप अपनी ओपन झाले या लेवलला, कारण की आता गिफ्ट निफ्टी मित्रांनो थोडासा वरती दिसत आहे. आत्ता आपण जो चालू व्हिडिओ बनवत आहे 4:55 म्हणजे 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर मित्रांनो या ठिकाणी जर प्राईज आली, हा सपोर्ट ब्रेक केला आणि पुन्हा प्राईज वर आली मित्रांनो, लोकांना या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप करेल. प्राईस सडनली वर येईल. रिटेस्ट करून जर वर आली तर समजायचं की सेलर्स ट्रॅप झालेत. प्राईज मित्रांनो ज्यावेळेस रिवर्स फिरते तर ते खूप जोरदार वरती जात असते. बाईंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट मित्रांनो 24,000 राहील आपलं. आणि या लेवलला प्राईज आली तर टार्गेट बुक करायचं आहे. प्राईज इथून खाली पडू शकते. ही लेवल जर ब्रेक केली रिटेस्ट करून तरच प्राईज मित्रांनो वर जाणार आहे, त्याशिवाय जाणार नाही आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅप करू शकतं मार्केट. त्यानंतर दुसरं एक आहे मित्रांनो, प्राईस जर मित्रांनो गॅप डाऊननी पडली, हा रेजिस्टन्स ब्रेक करेल. या ठिकाणी मित्रांनो बायर्स ॲक्टिव्ह होतील आणि प्राईस या ठिकाणी ट्रेड करेल. पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल, वरती येईल. रिटेस्ट करून पुन्हा जर खाली आली तर समजायचं की या ठिकाणी सेलर्सला बायर्सला ट्रॅप केलेला आहे. प्राईस सेल साईडला जोरदार पडेल. कारण रिटेस्ट करून मित्रांनो खाली आलेली आहे, म्हणजेच की प्राईजमध्ये मोठी मूव्हमेंट होणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बायर्सला ट्रॅप केलं आहे बाय दाखवून. पहिलं टार्गेट 23,730 असेल आणि ही लेवलसुद्धा प्राईजनी जर ब्रेक केली तर 23,500 हे आपलं मित्रांनो इंट्राडेसाठी फायनल टार्गेट उद्या असू शकतं. तर अशा पद्धतीने निफ्टी मित्रांनो आपल्याला ट्रॅप करू शकतो. या ट्रॅपमधून मित्रांनो वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे इंडिकेटर्स वापरायला सुरुवात करा. ज्यावेळेस प्राईस लोअर बँडपाशी येईल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. आता हे लोअर बँड मित्रांनो असं खाली येईल. तर या ठिकाणी मित्रांनो सकाळी मार्केट जर ओपन झाले तर पुन्हा गॅप अपनी ओपन झाले तर आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. किंवा प्राईस जर या ठिकाणी गेली, रेजिस्टन्स घेतला आणि कुठला तरी कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला, कॅन्डल त्या ठिकाणी रेड झाली तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे. आणि प्राईस मित्रांनो जर दिवसभरात या ठिकाणी आली लोअर बँडला आणि या ठिकाणी एखादा बुलिश एनगल्फिंग हॅमर वगैरे झाला तर मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि याच कॅन्डलच्या वरती मित्रांनो आपल्याला बाय करायचं आहे दोन्ही कॅन्डलच्या. आणि याच कॅन्डलच्या खाली मित्रांनो आपलं स्टॉप लॉस असेल आणि अप्पर बँडपर्यंत आपलं मित्रांनो टार्गेट असतं. तर प्राईस अशा पद्धतीने ट्रेड होऊ शकतो. त्यामुळे हे इंडिकेटर्स मित्रांनो नेहमी वॉच करत जावा. जरी तुम्ही वापरत नसाल तरी मधनाधनं या इंडिकेटरला पाहत जा
आणि 15 मिनिटची टाईम फ्रेम वापरत जावा. इंट्राडेसाठी चांगला टाईम फ्रेम आहे याच्यावरती, कारण आपण अभ्यास केलेला आहे. तर अशा पद्धतीने निफ्टीचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेत आणि निफ्टी ट्रॅप कुठं करू शकतो याच्यावरती पण आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि मित्रांनो, जर उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर 9:15 वाजता मार्केट ओपन झाल्यानंतर 200 पॉईंट वरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो पण मित्रांनो उद्याच्याच एक्सपायरीचा 16 जूनच्याच एक्सपायरीचाच घ्यायचा आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला एक छान मोमेंट आपल्याला कॅच करता येईल. आणि मित्रांनो, ज्यावेळेस एक्सपायरी असते त्याच एक्सपायरीच्या ऑप्शनमध्ये जर आपण ट्रेडिंग केलं आणि आपल्याला जर चांगला ट्रेड मिळाला तर मित्रांनो डबल टिबलपर्यंत ऑप्शनची प्राईस वाढत असतात. आणि जर मित्रांनो कॉल ऑप्शनमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तोही मित्रांनो उद्याच्याच एक्सपायरीचा 16 जूनच्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा आपला एक छान प्लॅन असणार आहे. तर हे झालं मित्रांनो आपलं निफ्टीचं ॲनालिसिस. तर बँक निफ्टीचं बघूया आपण आता. बँक निफ्टी पण मित्रांनो आज पाहिलं असेल तर बरोबर अप्पर बँडच्या तिथनं प्राईस खाली आलेली आहे. तर बँक निफ्टीला पण मित्रांनो तुम्ही ह्याचा वापर करू शकता ट्रेडिंग करण्यासाठी. आणि बँक निफ्टीचे काल आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते 57,500. मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होते की जे राऊंड फिगर असतात हे लेवल्स खूप महत्त्वाचे असतात. प्राईस गॅपअपनी ओपन झाली 57,800च्या तिथं बरोबर मित्रांनो रेजिस्टन्स घेतलेला आहे. उद्या हाच आपल्याला रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्राईस खाली आली आणि बरोबर 57,500ला प्राईसने रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि प्राईस तिथनं खाली पडलेली आहे. म्हणून मित्रांनो 57,500 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. आता प्राईस मित्रांनो 57,198ला बंद झालेले आहे. जर निफ्टी खाली आला मित्रांनो उद्या बँक निफ्टी तर 57,000 ही लेवल खूप महत्त्वाची असणार आहे. या लेवलला प्राईस सपोर्ट घेऊन पुन्हा 57,500पर्यंत वरती जाऊ शकते. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 57,800 आजचा जो काही डे आहे या लेवलपर्यंत प्राईस वरती येण्याचा प्रयत्न करू शकते. कारण की उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये मित्रांनो उद्या मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो अशा पद्धतीने 57,800पर्यंत प्राईस वर जाऊ शकते. प्राईस जर मित्रांनो जर खाली आली, मार्केट जर मित्रांनो गॅपडाऊननी पडले तर 57,000 लेवल महत्त्वाची आहे. ह्या लेवलला जर ब्रेक केले, रिटेस्ट करून प्राईस खाली आली तर 56,500 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट स्ट्रॉंग आहे हा. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केलीच तर 56,000पर्यंत मॅक्झिमम प्राईस खाली येण्याचा प्रयत्न करेन. कारण या ठिकाणी मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा एक स्ट्रॉंग चॅनेल बनवलेला आहे या ठिकाणी. या लेवलपर्यंत प्राईस येऊन पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते इथून. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी मित्रांनो ट्रेड करू शकतो. तर बँक निफ्टी उद्या आपल्याला ट्रॅप कुठं करेल हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ट्रॅपमध्येच मित्रांनो आपला स्टॉप लॉस होत असतो नेहमी. सपोज मित्रांनो मार्केट जर गॅपअपनी ओपन झाले तर 57,500 ही लेवल सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचे आहे. प्राईस या ठिकाणी जाईल मित्रांनो, रेजिस्टन्स ब्रेक करेल, बायर्सला या ठिकाणी ॲक्टिव्ह करेल, पुन्हा मित्रांनो ट्रेड करून हा सपोर्ट ब्रेक करेल आणि रिटेस्ट करून खाली येईल मित्रांनो. तर या ठिकाणी समजायचं की बायर्स ट्रॅप झालेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. जोरदार रिव्हर्स मार्केट फिरणार आहे. या ठिकाणी तुम्ही मित्रांनो इन द मनी पुट ऑप्शन बाय करू शकता. पहिलं टार्गेट तुमचं 57,000चं असेल. इथून पण प्राईस मित्रांनो सस्टेन झाली तर मित्रांनो बाउन्स बॅक होऊ शकते पुन्हा वरती. आणि ही लेवल पण सडनली ब्रेक झाली तर प्राईस 56,500 वरती येऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो सपोर्ट लेवलवर रेजिस्टन्स लेवलवरनं प्राईस जर सपोर्ट लेवलला आली तर मॅक्झिमम मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टार्गेट बुकच करायचं आहे. सपोर्ट लेवलवरनं रेजिस्टन्स लेवलला जर प्राईस गेली तर आपल्याला या ठिकाणी टार्गेटमधनं एक्झिट व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा प्लॅन असणार आहे. आपला एक थंब रूल नेहमी लक्षात ठेवा. सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायची आहे आणि रेजिस्टन्स लेवलवरनं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायची आहे. जेणेकरून मित्रांनो का असं करायचं की मार्केट आपल्याला नेहमी ट्रॅप करत असतं. रेजिस्टन्स ब्रेक करतं, बायर्सला ट्रॅप करतं, प्राईस खाली आणते, सपोर्ट ब्रेक करतं, सेलर्सला ॲक्टिव्ह करतं, पुन्हा प्राईस रिव्हर्सवरती फिरते
सेलर्स ट्रॅप होतात आणि प्राईस वर जाते आणि स्टॉप लॉस उडवत जाते मित्रांनो. तर अशा पद्धतीने मार्केट नेहमी ट्रेड करतं. क्वचित मित्रांनो प्राईस रेजिस्टन्स तोडून वर जाताना आपल्याला दिसते. 10 मध्ये मित्रांनो 2 वेळा असं घडतं, परंतु 8 वेळा प्राईस रेजिस्टन्स घेऊन खाली येते, सपोर्ट घेऊन वर जात असते. मित्रांनो आपण मेजॉरिटीनुसार 80% सपोर्ट घेऊन किंवा रेजिस्टन्स घेऊन प्राईस वर खाली होत असते, तर 80%च्या बाजूने आपण मित्रांनो ट्रेड केलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो आपला स्टॉप लॉस पण कमी लागतो आणि मॅक्सिमम टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचा आपला प्लॅन आहे 16 जून विकली एक्सपायरी आहे निफ्टीची. तर सर्वांनी या पद्धतीने प्लॅन करून जर उद्याच्या मार्केटमध्ये जर तुम्ही मित्रांनो ट्रेड केला, तर उद्या तुम्हाला हमखास छान प्रॉफिट होईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.